1 मार्च 2026ला चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव या ठिकाणी महाराष्ट्रभर नावाजलेली यात्रेची सुरुवात चैत्र शुक्ल षष्टीपासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत चालत असते. पौराणिक काळापासून चालत आलेली ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. लाखो भाविक या यात्रेसाठी भक्तिभावानं दर्शनाला येतात. देवाला नवस केलेला असतो तो पूर्ण करण्यासाठी महिला वर्ग दंडवत घालतात, तर पुरुष लोटांगण घालत असतात. सर्वांचं आकर्षण ठरलेली ही वडनेर भैरवची यात्रा म्हणजे विविधतेतून एकता जोपासणारी राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे. यात्रेला सर्व जाती धर्मातील समाज बांधवांना कोणताही भेदभाव न करता देवाचा मान सन्मान दिला जातो. एक वेळेस लग्नाला लोक जाणार नाहीत, परंतु या श्री कालभैरवनाथ जोगेश्वरी माता यांच्या लग्नास आवर्जून भाविक लोक लाखो संख्येने उपस्थित राहतात. त्र्यंबकेश्वर इथून गंगाजल पाणी आणण्यासाठी मोठ्या संख्येनं युवक कावड घेऊन पायी चालत असतात. संपूर्ण गावामध्ये मिरवणूक काढून त्या पवित्र जलानं देवाला आंघोळ घालतात आणि त्यानंतर फरसाचा आणि रथ खुंटवण्याचा, रथास मानाचा, बैलजोडी जुंपण्याचा जाहीर लिलाव होत असतो. नंतर पालखी मिरवणूक, छबिनावरची वेस मारुती मंदिर या ठिकाणी साखरपुडा याचा कार्यक्रम पार पडला जातो. तेलवणाच्या दिवशी सकाळी जानूस घरी मांडव टाकणे, देवाचे दागिने मिरवणूक होतात. सायंकाळी जानूस घरी हळदीचा कार्यक्रम होतो. रथाची सुंदर अशी बांधणी करून रथ धुवून तयार केला जातो. दीपमाळ प्रज्वलित केल्या जातात. टिपऱ्याही रोज खेळल्या जातात. त्यानंतर होम हवन होत असतं. तेलवण पाडून सकाळी महापूजा झाल्यावर सकाळी मंदिरापासून ते जानूस घरापर्यंत गावातून रथ मिरवला जातो. रथामागे अनेक भाविक महिला दंडवत आणि पुरुष लोटांगण घालतात. बँड बाजासमोर युवक मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं नाचत असतात. सायंकाळी कुस्ती स्पर्धा दिग्गज पैलवानांच्या उपस्थितीमध्ये पार पडतात. यामध्ये महाराष्ट्रातून खेळाडू मोठ्या प्रमाणात येतात. जानूस घरापासून यात्रा रात्रभर परतीची मिरवणूक चालते. ती पहाटे तेलपंच कार्यालयाच्यापर्यंत थांबतो. पुन्हा सकाळी 10 वाजता परतीची यात्रा सुरू होऊन तेलीपंच कार्यालय ते मंदिरापर्यंत पुन्हा गाजत वाजत धूमधडाक्यात देवपूर्ववत मंदिरामध्ये विराजमान होतात. अशी ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध मानली जाते. यामध्ये भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आणि कमिटी, ग्रामपालिका वडनेर भैरव, पोलीस डिपार्टमेंट, MSEB आणि आरोग्य यंत्रणा, पत्रकार आणि सर्व ग्रामस्थांनी मोलाचं सहकार्य यामध्ये केलं जातं.